नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत. आता पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग होणं गरजेचं असतं. साडीचं जर सरळ कटिंग झालं तरच पिको सरळ होतो. सिल्क साड्यांवरती शक्यतो कटिंग करताना प्रॉब्लेम येतो, कॉटनवरती येत नाही. पण साडी सिल्क असो, कॉटन असो, ऑर्गेन्झा असो किंवा कुठलीही असो, तर या पद्धतीने जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची. एका सरळ लाईनमध्ये कात्री पकडायची आणि सरळ कटिंग करून घ्यायचं. कधीही धागे काढून कटिंग करण्यासाठी वेळ वायाला घालवायचा नाही. त्या पद्धतीने जर बऱ्याच वेळा जे धागे असतात ते सरळ नसतात आणि मग साडीसुद्धा सरळ कापली जात नाही. त्यामुळे सरळ जमिनीवर या पद्धतीने साडी अंथरून घ्यायची आणि या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. चला, आता आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता पिको करूयात. तर मी इथे ही पिकोची मशीन गॅलरीमध्ये सेट केली होती. पहा, आता ही सकाळी 11चा टायमिंग असेल. झाडांना पाणी वगैरे घालून झालं होतं आणि आता मी करणार आहे पिकोला सुरुवात. तर पिको करताना पिको फॉलची मशीन असते तीच लावायची. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आपल्या रेग्युलर मशीनवरती नॉब चेंज करून तुम्ही पिको वगैरे करता का? तर नाही, माझी शिलाईची मशीन वेगळी आहे आणि पिकोची मशीन वेगळी आहे. तर हे या पद्धतीने आता पिकोची जी मशीन आहे त्या मशीनला मी साडी फॉलला मॅचिंग असा दोरा ओवून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो नॉब आहे मशीनचा त्याच्याबरोबर मधोमध साडीचा काठ ठेवायचा आहे आणि या पद्धतीने हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे. म्हणजे जो पिको होतो तो अगदी पातळ होतो, बारीक होतो, जाडसर पिको येत नाही. बऱ्याच मैत्रिणींना पिको जाडसर येण्याचे प्रॉब्लेम असतात. तर तुम्ही या पद्धतीने एकदा ही ट्रिक्स वापरून बघा. ज्यावेळेस आपण पिको करतो तर अलगद साडी पुढे खेचायची, जास्त नाही. जास्त जर खेचली तर पिको विरळ होतो. म्हणजे थोडेसे धागे जे असतात ते लांब लांब पडतात. ते होऊ नये म्हणून थोडंसं जवळजवळच येण्यासाठी हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे. आता एका बाजूने पिको करून झालं आहे. आता दुसऱ्या बाजूनेही पिको करून घ्यायचं आहे. बऱ्याच साड्यांना काठाच्या बाजूकडून म्हणजे पुढच्या बाजूकडून, पदराच्या बाजूकडून पिको नसतो, कारण हल्ली गोंडे असतात किंवा लेस असते. पण बऱ्याच साड्यांना असतातही, म्हणजे दोन्ही बाजूने पिको करावा लागतो. तर आता माझी ही साडी आहे, हिला काठाच्या बाजूकडून पिको किंवा लेस किंवा गोंडे नाही आहे, तर इथं मला पिको करायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा मी या साडीला पिको करून घेते आणि मग आपण फॉल कसा लावायचा ते पाहूयात. तर फॉल लावताना सगळ्यात आधी महत्त्वाचा पॉईंट असतो म्हणजे फॉल बाजारातून आणून तसाच लावायचा नाही, तर त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, इस्त्री करायचा आहे आणि मग साडीला लावायचा आहे. न धुता, न इस्त्री करता फॉल कधीच साडीला लावायचा नाही, कारण फॉल कॉटनचा असतो आणि बाजारातून आणून तसाच जर लावला आणि नंतर ज्यावेळेस साडी एकदा घालून झाल्यावरती आपण धुवून घेतो, धुवून घेतल्यानंतर तो कॉटनचा फॉल अकसला जातो. म्हणून फॉल नेहमी धुवून आणि वाळवून प्रेस करूनच लावायचा. त्यानंतर बॅक साईडने साडीला फॉल लावताना मार्जिन किती सोडायचं, तर 12 इंचापर्यंत मार्जिन सोडायचं आहे. त्यानंतर फॉलची सुद्धा उलटी सुईची बाजू पाहून घ्यायची. कडेच्या बाजूकडून अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग साडीच्या किनारीवरती फॉल या पद्धतीने ठेवून पिको करून घ्यायचं आहे. आता इथे जे नॉब असतात ते इथं आपण चेंज पण करू शकतो. पिकोचा नॉब वेगळा येतो, फॉलचा नॉब वेगळा येतो, पण मी चेंज करत नाही. फारसा काही फरक पडत नाही. फक्त इथे काय करायचं, एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस तुम्ही फॉल साडीला किनारीच्या बाजूकडून पिको करत असता त्यावेळेस मात्र थोडंसं जास्त थोडं पुढे खेचायचं, म्हणजे जो दोरा आहे तो विरळ येतो. त्यामुळे इथे नॉब बदलण्याची गरज नाही आहे. बऱ्याच मैत्रिणी कमेंट करून विचारतात की तुम्ही नॉब वगैरे बदलता का? तर नाही, इथंसुद्धा मी पहा साडी थोडी थोडी सेट करून मग फॉल साडीच्या किनारीवर ठेवते आणि मग पिको करते आणि पिको करताना या हाताने बघा साडी पुढे खेचते. याच पद्धतीने पूर्ण साडीला फॉल जोडून घ्यायचा. फॉलच्या दुसऱ्या बाजूला आल्यानंतर सुद्धा परत अर्धा इंच फॉल आतमध्ये दुमडून मग पिको करून घ्यायचा. आता पिको तर करून झाला. आता करायची आहे हातशिलाई. हातशिलाई करताना साडी कुठलीही असो, कॉटन, सिल्क, ऑर्गेन्झा, सरळ जमिनीवर अंथरून घ्यायची आणि हातशिलाई करायची. इथे पहा, मी तुम्हाला हे दाखवत होते किनारीला की बिलकुलसुद्धा इथं जाडसर भाग झालेला नाही आहे. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की जाडसर होतो, तर पहा वाटतसुद्धा नाही आहे की मी इथं पिको केलेला आहे. तर चला, आता मी साडी सरळ जमिनीवर अंथरून घेते आणि मग आपण करणार आहोत हातशिलाई. तुम्हीसुद्धा हीच ट्रिक्स वापरा. तर साडी जमिनीवर अंथरून घेतलेली आहे आणि दोरा मात्र इथं अखंड घ्यायचा आहे. दोरा
अखंड घेतला की फॉलसुद्धा अखंड लागला जातो. जवळजवळ 2.5 मीटरपर्यंत तुम्ही दोरा घ्यायचा आहे. आता इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते की फॉलच्या वरच्या बाजूने 1/4 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढं मार्जिन घ्यायचं आहे आणि मग हातशिलाई करायची आहे. कमी जास्त मार्जिन होऊ द्यायचं नाही, म्हणजे अर्धा इंचसुद्धा मार्जिन होऊ द्यायचं नाही वरच्या बाजूने सुद्धा आणि खालच्या बाजूने तर अगदी दोरा दिसणार नाही. असंच फॉल लावायचा असतो. म्हणून इथे सुईसुद्धा अगदी बारीक वापरायची, एकदम बारीक सुई घ्यायची आहे. आता पहा माझ्या हातात जी सुई तुम्हाला दिसतसुद्धा नसेल, अगदी पातळ बारीक सुई आहे. ती सुई इथं पिको फॉलची हातशिलाई करताना, म्हणजे कुठलीही ब्लाऊजची जरी हातशिलाई असेल ना तर ही सुई वापरायची. मोठी जर सुई वापरली तर हातशिलाईचा जो दोरा असतो तो ओपन म्हणजे सुईच्या बाजूने दिसून येतो. तर पहा या पद्धतीने हातशिलाई करायची. दोरा पुढे ओढायचा आणि असा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे अगदी प्लेन फॉल लावला जातो. तर आता पहा या पद्धतीने फॉल लावून घेतला आहे. दुसऱ्या बाजूने इथे आल्यानंतर दोरा लॉक करायला विसरायचं नाही. फॉल पूर्ण लावून झाल्यानंतर दोऱ्याला 1-2 गाठ देऊन घ्यायचे आहेत आणि मग दोरा कट करायचा आहे. आणि समजा साडीचा फॉल उसवला तरी अखंड उसवला जात नाही. ओपन जर दोरा ठेवला तर हळूहळू करून फॉल उसवला जातो. तर या पद्धतीने पूर्ण साडीला पिको फॉल करून झालेला आहे. तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली, आवडली असेल तर सांगा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि ते पहा अगदी प्लेन फॉल लागला गेलेला आहे. हे पहा आतमध्ये फॉल आहे आणि वरच्या बाजूने वाटतसुद्धा नाही की साडीला फॉल लावलेला आहे. या पद्धतीने फॉल लागला गेला पाहिजे. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.